Hello kids, how are you all? I hope you all are fine. So today I am going to teach you math subject. In the last video, I taught you skip counting of 2's, and in this video, I will teach you skip counting of 5's. First of all, what is mean by skip counting? Skip counting म्हणजे काय होतं? की skip counting means count number by other than 1. म्हणजे एखादा नंबर काय करायचा, एखादा नंबर स्किप करायचा, लेफ्ट करायचा, तो नंबर घ्यायचा नाही त्याच्यानंतरचा नंबर घ्यायचा, त्याला आपण काय म्हणतो, स्किप काउंटिंग. सो टुडे वी विल लर्न स्किप काउंटिंग ऑफ 5. ओके, सो दिस इज अ नंबर लाइन and in the number line there are numbers 0 to 15. आता आपल्याला काय करायचं, स्किप काउंटिंग ऑफ 5. आपण 2 मध्ये काय केलं होतं, स्किप काउंटिंग 2 जेव्हा आपण शिकलो तेव्हा आपण 2 नंबरचा काय केला होता, एक नंबर लेफ्ट करून आपण सेकंड नंबरच्या नंबरला आपण सिलेक्ट केलं होतं. आता इथे आपल्याला 5 स्किप काउंटिंग ऑफ 5 आहे, त्यामुळे आपण 5th नंबरला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. सो टेक नंबर 0, देन 1 2 3 4. आपल्याला काय करायचं आहे आता, हे 4 नंबर काय करायचे, स्किप करायचे. 0 वरून आपण डायरेक्ट 5 नंबरला जम्प करू, बिकॉज दिस इज स्किप काउंटिंग ऑफ 5. देन अगेन 4 नंबर्स स्किप करायचे आहे. 1 2 3 4 हे 4 आपण स्किप केले. 6 7 8 and 9. देन जम्प ऑन नंबर 10. Then again skip the 4 number 11, 12, 13 and 14 and jump on the number 15. अशा प्रकारे आपण काय करणार आहोत, 5 नंबरची स्किप काउंटिंग. इट मीन्स 5, 10 and 15. आता बाय कलरिंग, आता कलरिंग करून आपण 5 ची स्किप काउंटिंग कशी करू शकतो, तर आपण काय घेऊ आधी 5 नंबर. सो 1 2 3 4 and 5. सो कलर नंबर 5. देन अगेन आपण याच्या पुढे परत काय करणार आहोत, 5 नंबर फॉरवर्ड काउंटिंग करायचे. 6 7 8 9 10. दिस इज 5th नंबर. सो 10. देन अगेन 1 2 3 4 5. 15 नंबर इज 5th नंबर, म्हणून आपण याला कलर केलेला आहे. इन दिस वे आपण अशा प्रकारे 20 30 40 पर्यंत सुद्धा 5 ची स्किप काउंटिंग करू शकतो. आता याच्यामधून आपण 5चं टेबल सुद्धा बनवू शकतो. आता जे सर्कल कलर केलेले सर्कल आहे तो नंबर आपल्याला राईट डाऊन करायचा आहे खाली. 5 10 15. ओके, 15 आफ्टर 20, देन 25, देन 30, देन 35, 40, 45 and 50. This is table of 5. अशा प्रकारे आपण 5चा टेबल सुद्धा बनवू शकतो. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 4 जा 20, 5 5 जा 25, 5 6 जा 30, 5 7 जा 35, 5 8 जा 40, 5 9 जा 45, 5 10 जा 50. आणि दुसरी एक पद्धत जर करायची असेल तर आपण काय करू शकतो, 5 नंबर ऍड करत जायचा. तर 5 मध्ये जर आपण 5 ऍड केला तर आन्सर किती येईल, 5 + 5 इक्वल टू 10. 10 मध्ये 5 ऍड करायचा, आन्सर किती येईल, 15. आपण एक जम्प करून सुद्धा आपण स्किप काउंटिंग करू शकतो. देन बाय कलरिंग करून सुद्धा, किंवा तोच नंबर त्यामध्ये ऍड करून सुद्धा आपण 5 नंबरची स्किप काउंटिंग करू शकतो. ओके, अंडरस्टँड. नाउ लेट्स सी सम मोर एक्झाम्पल फ्रॉम आवर टेक्स्ट बुक. सो ओपन युअर मॅथ टेक्स्ट बुक, पेज नंबर 99. Okay, the question is continue the coloring pattern, count in 5 step. आता आपल्याला इथे पाहिजे 1 to 50 पर्यंत आपल्याला नंबर दिलेले आहेत. आपल्याला काय करायचं आहे की 5 ची स्किप काउंटिंग करायची. इट मीन्स 5 नंबर 5 स्टेप आपल्याला काय जायचंय, पुढे जायचंय. सो स्टार्ट फ्रॉम 1 1 2 3 4 5. सो कलर दिस बॉक्स. देन अगेन देन परत आपल्याला 5 स्टेप पुढे जायचं फॉरवर्ड. 1 2 3 4 5. 5th number is 10. So color this box. Then again
1 2 3 4 5 5 स्टेप समोर आलो आपण. कुठला नंबर आला 15. सो कलर दिस बॉक्स. देन अगेन 1 2 3 4 5 नंबर आला 20. या बॉक्सला आपल्याला कलर करायचा आहे. देन परत आपल्याला 5 स्टेप पुढे जायचं आहे फॉरवर्ड. 1 2 3 4 5 कलर दिस बॉक्स. देन 1 2 3 4 5 color the box of 30. Then again 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 and last is 1 2 3 4 and 5. in this way मी ज्या नंबरला असं स्क्वेअर केलेला आहे त्याला तुम्हाला सर्कल करायचं आहे. दिस इज स्किप काउंटिंग ऑफ 5. 5 10 15 20 25 30 35 40 45 and 50. then next is write down the pattern. आता आपल्याला इथे 5 चं पॅटर्न पाहायचं. 5 10 10 plus 5 15 15 plus 5 20. सेम ॲज आपल्याला हे राईट करायचं. 5 10 15 20 25 30 35 40 45 50. सेम ॲज आपल्याला हे पॅटर्न इथे राईट डाऊन करायचं आहे. ओके, सो दिस इज युअर होमवर्क. देन हाऊ मेनी फिंगर्स काउंट इन 5 स्टेप टू फाइंड आउट. आता आपल्याला इथे फिंगर दिले आहेत. आपल्याला 5 ची स्किप काउंटिंग करून किंवा 5 स्टेप समोर चालून आपल्याला हे फिंगर्स किती आहेत ते काउंट करायचे. ओके, देन 1 2 3 4 5 5 plus 5 this is 5, this is 10, this is 15, this is 20 and this is 25. ओके, आपण ही स्किप काउंटिंग सेम ॲज अशी केलेली आहे. 5 स्टेप 5 नंतर अजून परत 5 स्टेप्स गेलो आपण पुढे तर 10 येतो. 10च्या पुढे 5 स्टेप गेलो तर 15, 15च्या पुढे 5 स्टेप गेलो तर 20 आणि 20च्या पुढे 5 स्टेप गेलो तर 25. सो how many fingers are here? There are 25 fingers. Okay. Then on the next page आता आपल्याला स्किप काउंटिंग ऑफ टेन्स आहे. आता आपण स्किप काउंटिंग ऑफ 2 मध्ये काय केलं, 2 स्टेप पुढे गेलो. 5 स्किप काउंटिंग ऑफ 5 मध्ये काय केलं आपण, 5 स्टेप पुढे गेलो. आता एक स्किप काउंटिंग ऑफ 10. तर 10 मध्ये आपल्याला काय करायचं की 10 स्टेप पुढे जायचंय, फॉरवर्ड जायचंय. सो व्हॉट इज द क्वेश्चन? सो कंटिन्यू द कलरिंग पॅटर्न काउंट इन 10 स्टेप. आता हिअर वी हॅव गिव्ह नंबर फ्रॉम 1 to 100 आणि आपल्याला इथे 10 ची स्किप काउंटिंग करायची आहे. इट मीन्स 10 स्टेप पुढे पुढे जाऊन तो बॉक्स काय करायचा आहे, कलर करायचा आहे. ओके, यांनी आपल्याला 2 करून दाखवलेलं आहे. स्टार्टिंग फ्रॉम 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 टू कलर द बॉक्स ऑफ 10 नंबर. देन अगेन आपल्याला 10 स्टेप पुढे जायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कलर द बॉक्स ऑफ 20 नंबर. देन अगेन फॉरवर्ड टू 10 स्टेप. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सो कलर द बॉक्स ऑफ नंबर 30. देन अगेन परत जाऊ आपण 10 स्टेप पुढे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. देन कलर द नंबर ऑफ 40 नंबर. सो इन दिस वे आपल्याला काय करायचं आहे, 10चं जे पॅटर्न आहे ते आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. इट मीन 10 20 30 40 50 60 70 80 90 and 100. Okay, so color these all box by skip counting of 10. Then next is write down the pattern. आता आपल्याला इथे पॅटर्न राईट डाऊन करायचं आहे 10 स्टेपचं. इट मीन्स 10 स्टेपच्या पुढे आपण 10 स्टेप गेलो तर 20. देन 20 पुढे 10 स्टेप गेलो तर 30. सेम एज आपल्याला हे पॅटर्न राईट डाऊन करायचं आहे. 10 20 30 40 50 60 70 80 90 and 100. ओके, या बॉक्समध्ये आपल्याला हे 10चं पॅटर्न राईट डाऊन करायचं आहे. देन हाऊ मेनी स्मॉल पीसेस ऑफ चॉकलेट काउंट इन 10s टू फाइंड आउट.
आता आपल्याला इथे जे चॉकलेट दिलेलं आहे त्याचे स्मॉल पीसेस किती आहेत ते काउंट करायचे. तर आपल्याला आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये सुद्धा स्किप काउंटिंग ऑफ टेन्स करायचे, कारण ईच चॉकलेट हा 10 स्मॉल पीसेस. एका चॉकलेटमध्ये स्मॉल पीसेस किती आहेत, 10. सो 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 and 90. So all these have 90 small pieces of chocolate. So 90 pieces of chocolate. So in this way we have to write down the skip counting of tens and fives in your math textbook. Okay, this is your homework. So complete your work. Okay then, bye kids.